नवऱ्याला वाटत असन आपल्या बायकोनं आपला शब्दच नाही मोडला पाहिजे, तर त्याने सुद्धा तेवढ्याच लायकीत राहायला पाहिजे. पटतंय ना माझं? कारण बायकोवर जर वजन हाणायचं असेल तर आपल्याला सुद्धा बोला 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 जागेत का झोपले दादा? हा, आपण जर भागार वागलं तुम्हाला हाणल्याशिवाय राहणार नाही. आणि असे उदाहरण तुम्ही पाहतात ना, जे हे करतात ना, कोण मिडला मारून टाकीन कापून टाकीन, हा, जिथं पडलंय तिथून हानीत आणतात त्या. कोण? जी बायको म्हणणार नाही. याचं काय कारण आहे? याचं एकच कारण आहे, कारण तुमचा पाय बोला की वाकडा पडलाय. जितकी स्त्रीवर जबाबदारी आहे मला वाटतं तेवढीच पुरुषांनी सुद्धा घेतली पाहिजे, तर तो संसार व्यवस्थित चालत असतो. तुम्ही म्हणतात ना, गाडीला काय असले पाहिजे? बैल असले पाहिजे. काय असले पाहिजे? चाका असले पाहिजेत. कसे असले पाहिजे? एक मोडकं, दोन्ही सारखे असले पाहिजे. जोपर्यंत दोन्ही सारखे चाक आहेत तोपर्यंत अलाइनमेंट करायची गरज आहे तुमच्या भाषेत, आहे का नाही? आणि एकदा का बिघडलं की मग त्याची अलाइनमेंटही करावं लागते. काय करावं लागतं? बॅलन्सिंग सुद्धा करावी लागते. तुम्हाला बॅलन्सिंग आणि अलाइनमेंट जर घराची व्यवस्थित राहावी लागत असं वाटत असेल तर मला वाटतं हे दोन्ही चाक बिघडले नाही पाहिजे. ज्याला वाटतं आपला संसार सुखाचा व्हावा त्यानं एकमेकाचा विचार घेणं फार महत्वाचं आहे. सतीने इथं विचार घेतला नाही. सतीच्या अंतःकरणामध्ये फक्त एवढंच आहे, माझ्या बापाचा यज्ञ आणि माझ्या माहेराला मी कधी जाईल. भोले बाबाची इच्छा नव्हती, पण इच्छा नसताना सुद्धा ही सती बोला की गेली. पण महादेवाचं सुद्धा एवढं प्रेम, म्हणले एकटी जाऊ नको, सोबत कोणाला तरी घेऊन जा. मग कुणाला पाठवलं? नंदिकेश्वराला पाठवलं. पण तिथं गेल्यावर काय झालं बघा, काही जागा अशा असतात का तिथं बोलवलं तरच माणसानं जावं. काही जागा अशा असतात बोलवलं तरी बी जाऊ नये, आणि काही जागा अशा असतात तिथं नाही बोलवलं तरी जावं. आता या कोले परिवाराने एवढा मोठा भागवत कथा आयोजित केली, तर बोलवायची गरज आहे का? आपल्याला घेणं देणं नाही कोलेत का मुंडेत, पण कार्य काय केलंय त्यांना? बोला बोला बोला. चांगलं जर कार्य करत असेल, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे आणि संत चरण भावे वंदावया. चांगलं कार्य जिथं असेल तिथं मानाची बोलवण्याची आपल्याला अपेक्षा करायची अजिबात नाही, कारण तिथं आपला स्वार्थ आहे. आता इथं तुम्ही एवढे जणी आलात, आता एखादीला जर म्हणलं काय तू भागवत कथा श्रवण केलीस ग, त्यातलं थोडं पुण्य मला देतीस का? बोला ना. नाही देताल का? देता तर येतच नाही, पण देण्याची भावना तरी होईल का? नाही होत का? इथं तुमचा उद्धार आहे, तुमच्या स्वतःचा उद्धार आहे. इथं एखाद्यानं अडवलं तरी सुद्धा माणसानं बळच तिथं जावं चांगल्या कामाला. आणि एखाद्या काम असं असतं की तिथं माणसानं बोलवलं तरच जावं. लग्नाला बोला बोला बोला, तो किती बी मोठा असला किती श्रीमंत असला तो त्याच्या घरचा, पण मूळ आल्याशिवाय माणसानं लग्नाला जाऊ अजिबात नाही. मातीला बोला बोला बोला, नाही बोलवलं तरी जाऊ. हा, माहेर आला बोला 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 की राव, माहेराला जावं की नाही जावं? जावं, पण कधी? कधी जावं? आता इथं दोन भाग आहेत. इथं पत्नीची परवानगी, पतीची परवानगी असली पाहिजे, आणि आपल्याला न्यायला सुद्धा भाऊ नाही तर बाप कुणीतरी आला पाहिजे तरच जावं, नाही तर जाऊ नाही. तू म्हणाल बाबा असं कसं उलट सांगायला रे तू? उलट नाही, खरं हे. तुम्ही जर तुम्हाला मूळ नाही आलं, तुम्ही जर तिथं मनाने जर गेलात ना, तर 100% तुमची भाऊजाई तरी तुम्हाला नागडोळे मोडल्याशिवाय राहणार नाही. जाऊ द्या, बाप बाप असतो, भाऊ बी भाऊच असतो, पण जी भाऊजाई असते मला वाटतं ती तुम्हाला इज्जत देणार बोला की नाही. पण ते जर मूळ लावून जर तुम्ही जर तिथं जर गेलात तर मला वाटतं 100% तुम्हाला गेल्या गेल्या भाऊजाई पाण्याचा तांब्या तुम्हाला हातात दिल्याशिवाय राहणार. इथं सतीनं ऐकलं नाही, गेली, आणि त्याचा परिणाम असा झाला, अपमान सहन करावा लागला. एवढा अपमान की गोस्वामी तुलसीदास म्हणू लागले तिला कुणीच बोलना, बहिणी सुद्धा तिचा उपहास करू लागल्या. बाप तर तिच्याकडे लक्षच द्यायना का, तर मनाने आली ना. हा,
बापही लक्ष देईना, कुणीच बघना. बहिणी एकमेकीकडे बघून हसू लागल्या तिला. गोस्वामी तुलसीदास महाराजांची चौपाई आहे. पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गई भवानी, पिता भवन जब गए भवानी, पिता भवन जब गए भवानी, क्षत्र सकाहुन सन्मानी, दक्षता सकहुन सन्मानी, दक्षत्र सकाहुन सन्मानी, दक्षता सकहुन सन्मानी, सादर भले मिली एक माता, सादर भले मिले एक माता. फक्त मायच तिच्याकडे लक्ष देऊ लागली आहे. सगळे तिचा विपरिहास करू लागलेले, तिच्यावर बघून हसू लागलेले आणि बहिणी सुद्धा. फक्त ती माय जगा एक मायच अशी की ती आपली माय आपल्या लेकीचं पाहुणचार करू लागलेली आहे. सादर भली मिली एक माता, सादर भले मिले एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता. भगिनी म्हणजे बहीण. भगिनी या शब्दाचा अर्थ बहीण होतो. भगिनी मिली एक मुस्काता, एकमेकीकडे बघून हसू लागलेले आहेत. भगिनी मिली बहु मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता. अरे पिता भवन जब गए भवानी, पिता भवन जब गए भवानी, गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणू लागले, पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रस कहू न सन्मानी. दक्ष तिच्या दक्षानं सन्मान केला नाही, पण मात्र माय ती माय असती बरं. सादर भले मिली एक माता, तिची आईच एकटी तिला मिळाली की तिला ये म्हणणारी, बस म्हणणारी आणि डोक्यावरून हात फिरवणारी. बहिणी ज्या होत्या की नाही, म्हणले भगिनी मिली बहुत मुस्काता. बहिणी ज्या होत्या त्या बहिणी मुस्काता म्हणजे एकमेकीकडे बघून हसू लागलेल्या. अपमान, तिला मनातली मनात अपमान वाटतो. तिला आता वाटलं आपला मालक सांगत होता जाऊ नको, ऐकलं असतं तर बरं झालं असतं. एवढं तिला बरं वाटलं, एवढ्याचं काही वाटलं नाही तिला. तिने तो सहन केलं. पण ज्यावेळेस सगळे येत आहेत, सगळे देव देवता त्या ठिकाणी येत आहेत, त्यावेळेस तिला मात्र आपल्या नवरा मात्र तिला दिसला नाही. मालक आपले दिसले नाही. तिथेही तिला राग आला. आपल्या बापाचा अपमान केला, नवऱ्याचा अपमान केला बापानं, म्हणून तिला इतका राग आला. खऱ्या अर्थानं पत्नीला नवऱ्याचा अपमान सहन होऊ, बोला की सहन होऊ नये. आपल्या मालकाचा अपमान जर कुणी करत असेल तर तो ऐकून सुद्धा घ्यायचा नाही. मग तो आपला बाप जरी असेल तरी सुद्धा ऐकून घ्यायचा नाही.